आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. तेलंगणाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान. चीनमधील आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने भारतात उपाययोजना. भाजप नगरसेवकावरील हल्ल्याचा निषेध. महामेळावा यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार. रेल्वे स्थानकावर एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याची युवा समितीची मागणी. भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा. शरद पवारांनी केला उत्तम पाटील यांचा सन्मान. शेतकऱ्यांच्या विधानसौध घेराव आंदोलनासाठी जनजागृती. अधिवेशनाच्या खर्चात काटकसरीसाठी धडपड. कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रभारी सीईओ म्हणून अजित रेड्डी यांची नियुक्ती. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएसई द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी. थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी. और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती सत्तेची हॅट्रिक साधणार की काँग्रेस बाजी मारणार? भाजपला किती यश मिळणार याचीच उत्सुकता उद्या मतदान होत असलेल्या तेलंगणात आहे. चंद्रशेखर राव यांना सोपी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात अवघड गेल्यानेच 119 सदस्यीय विधानसभेत 60चा जादुई आकडा कोण गाठते यावर सत्तेची गणिते ठरणार आहेत. आंध्र प्रदेशचे विभाजन करून 10 वर्षांपूर्वी तेलंगणा स्वतंत्र राज्य स्थापन झाले. राज्याच्या स्थापनेपासून आधी तेलंगणा राष्ट्र समिती तर नंतर भारत राष्ट्र समिती असे नामकरण झालेला के चंद्रशेखर राव यांचा पक्ष सत्तेत आहे. चीनमधील आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने भारतात उपाययोजना. चीनमध्ये आणखी एका रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. न्यूमोनिया सदृश हा आजार असून यामुळे लहान मुलांना श्वासोच्छवास घेण्यास अडचणी येत आहेत. चीनमध्ये वेगाने हा आजार लहान मुलांमध्ये पसरत असल्याने भारतानेही पूर्वतयारी सुरू केली आहे. तसेच केंद्राने सर्व राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले असून अशा आजारांना तोंड देण्यासाठी राज्य पातळीवर उपाययोजना आखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. रविवारी केंद्र सरकारने राज्यांना श्वसनाच्या आजाराविरुद्धच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगितले होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सध्या कोणताही धोका नाही, परंतु या रोगावर देखरेख आणि नियंत्रण मिळवण्याकरिता उपाययोजना आखण्याचे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. भाजप नगरसेवकावरील हल्ल्याचा निषेध.
महानगरपालिकेची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत देखील नुकत्याच घडलेल्या अभिजित जवळकर हल्ला प्रकरणाचे पडसाद उमटले होते. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेसमोर निदर्शने करून या घटनेचा निषेध नोंदवला. मनपामध्ये कामकाज करणाऱ्या नगरसेवकांवर अशा प्रकारे हल्ले होत असताना प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला. बुधवारी आयोजित असणाऱ्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र नुकतेच चर्चेला आलेले खाऊकट्टा बांधकाम प्रकरण आणि त्याचप्रमाणे अभिजित जवळकर यांच्यावर घडलेल्या हल्ला प्रकरणाची चर्चा बैठकीत झाली. मनपा अधिकाऱ्यांना आता अधिवेशनाच्या कामाला जुंपण्यात आल्यामुळे कामकाजाचा खोळंबा होत आहे. या मुद्द्यावर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग घडले. महामेळावा यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार. कर्नाटक सरकारने येत्या 4 डिसेंबरपासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने याला प्रखर विरोध व्यक्त केला आहे. तसेच याच दिवशी महामेळावा भरवून चोख प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. हा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर हे होते. त्यांनी या महामेळाव्याच्या आयोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सचिव रणजित चव्हाण पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा समितीचे सचिव श्रीकांत कदम यांच्यासह मारुती मरगण्णाचे अमित देसाई आणि इतर सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या. रेल्वे स्थानकावर एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याची युवा समितीची मागणी. बेळगाव रेल्वे स्थानकावर एटीएम सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे स्थानकाच्या जवळपास कोणतेही एटीएम केंद्र नाही. बेळगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर परराज्यातून नागरिक सुद्धा ये जा करत असतात. त्यांना सुद्धा एटीएम साठी शोधाशोध करावी लागते. या संदर्भात मये युवा समितीच्या वतीने हुबळी येथील विभागीय अधिकाऱ्यांना सदरची बाब निदर्शनास आणून देत रेल्वे स्थानकावर लवकरात लवकर एटीएम केंद्र उपलब्ध करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी मये युवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा. भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चेन्नई ते पुणे भारत गौरव यात्रा अशी ही ट्रेन होती. सर्व प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र तातडीने आरोग्य विभागाकडून उपचार केल्याने सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वेगाडी पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली होती. पुणे रेल्वे स्थानकात सर्व प्रवाशांना प्राथमिक उपचार देण्यात आले. शरद पवारांनी केला उत्तम पाटील यांचा सन्मान. रावसाहेब पाटील यांना यापूर्वी कर्नाटक शासनाकडून सहकार रत्न पुरस्कार मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील हे सुद्धा सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने कर्नाटक शासनाकडून त्यांनाही सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने खऱ्या अर्थाने या पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. कर्नाटक सरकारकडून सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याने उत्तम पाटील यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण कार्यालयात शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी वर्धमान पाटील, सचिन झेले, कपिल मिर्जे, सुनील देसाई आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विधानसौध घेराव आंदोलनासाठी जनजागृती. सरकारने जाहीर केलेल्या सूचनेनुसार गतवर्षीच्या उसाला प्रतिटन 150 रुपये द्यावे. यंदाच्या हंगामात उसाला कारखान्यांनी 3500 रुपये व सरकारने 2000 रुपये द्यावे या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे जनजागृती केली जात आहे. वारंवार निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हिवाळी अधिवेशनात 7 डिसेंबर रोजी विधानसभेला घेराव घालण्यात येणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केले. ढोणेवाडी येथे आयोजित रयत संघटना आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एकनाथ सादळकर, सुभाष खोत, राजू कोपार्डे, बाबासाहेब निगवे, बाहुबली मेक्कळके, सागर माळी, बाबासाहेब सूर्यवंशी, दादासाहेब सादळकर, दादासाहेब हिरीकुडे, प्रकाश घाटगे, प्रशांत सादरकर, शीतल सूर्यवंशी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. अधिवेशनाच्या खर्चात काटकसरीसाठी धडपड. सुवर्णसौधमध्ये 4 ते 15 डिसेंबर या काळात विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. दुष्काळी परिस्थिती आणि हमीभाव योजनांचा बोजा या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अधिवेशनाच्या खर्चात काटकसरीचे उपाय आखत आहेत. यासाठी विविध सुविधांना कात्री लावली आहे. अधिवेशन काळात मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी भाड्याने वाहने न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने पहिल्यांदाच घेतला आहे.
त्याऐवजी त्यांना दिलेली सरकारी वाहने वापरण्यास सांगितले जाणार आहे. अधिवेशन काळात अधिकारी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी भोजन कुपन पद्धत लागू करण्याच्या फायद्या तोट्यांचा विचार केला जात आहे. दरवर्षी बेळगाव अधिवेशनाच्या बजेटमध्ये वाढ केली जाते. यंदा दुष्काळी परिस्थिती, हमीभाव योजनांचा वाढता भार यामुळे खर्च कमी केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रभारी सीईओ म्हणून अजित रेड्डी यांची नियुक्ती. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के आनंद यांनी आत्महत्या केली होती, त्यामुळे त्यांची जागा रिक्त होती. त्या जागी बंगळूर येथील अतिरिक्त डीईओ डी अजित रेड्डी यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे. 2012च्या बॅचचे अधिकारी आहेत. बेळगावात आल्यानंतर त्यांनी ब्रिगेडियर व बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष जॉयदीप मुखर्जी यांची भेट घेतली. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत बैठकही घेतली, मात्र त्यांनी पत्रकारांना भेटण्यास टाळाटाळ केली. पहिल्याच दिवशी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी दिसून आली. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विधिमंडळ अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी चालवली आहे. महापालिकेकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने अधिकारी वर्ग त्याच कामात गुंतले आहेत. जिल्हाधिकारी महापालिकेपेक्षा कार्यालयात त्यांचा अधिक वेळ जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. हलगा येथील सुवर्णसौधमध्ये 4 ते 15 डिसेंबरपर्यंत विधिमंडळ अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विविध समित्यांची स्थापना केली आहे. महापालिकेकडे निवास, भोजन आणि स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिवेशनासाठी सुमारे 6000हून अधिक लोक येणार आहेत. त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. त्यासाठी हॉटेल चालकांशी सातत्याने चर्चा केली जात आहे. मनपा आयुक्त दुडगुंटींची मिझोराममध्ये मतमोजणीसाठी नियुक्ती. मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निरीक्षक म्हणून महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी आयुक्त मिझोरामला रवाना होणार आहेत. बुधवारीच महापालिकेची सर्वसाधारण बैठक होणार आहे. बैठक झाल्यावर आयुक्त रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 4 डिसेंबरपासून बेळगावात विधिमंडळ अधिवेशन असल्याने दुडगुंटे यांची मिझोराम येथील नियुक्ती रद्द करण्याची विनंती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. हत्तीने केलेल्या भात पिकाच्या नुकसानीची आमदारांकडून पाहणी. खानापूर तालुक्यातील सातनाळी भागात शेतकऱ्यांच्या भात पिकाचे हत्तीकडून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सोमवार दिनांक 27 रोजी सातनाळी भागातील शेतकऱ्यांच्या समवेत करून चर्चा केली. सातनाळी भागात भात, ऊस आदी पिकांचे हत्तींनी प्रचंड नुकसान केले आहे. तेव्हा सातनाळी भागातील ऊसाची लवकरच उचल करण्यात येईल. तसेच तिकडून झालेल्या भात पिकाचे वन खात्याच्या वतीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी मी प्रयत्न करेन असे सांगून या भागातील लोंढा भागाचे वन अधिकारी MG नंद्याप्पा गुंडाप्पा होसपणी यांच्याशी चर्चा केली. खानापुरात मये समितीची बैठक संपन्न. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक 27 रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मये समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई होते. मध्यवर्ती मये समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे खानापूर तालुका मये समिती संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून हा मेळावा यशस्वी करणारच असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. सदर बैठकीत माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी सभापती मारुतीराव परमेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, समिती नेते प्रकाश चव्हाण, मध्यवर्ती मये समिती सदस्य बाळासाहेब शेलार, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. माहिती अधिकार आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी. सुवर्णसौधच्या माहिती अधिकार हक्क कार्यालयातील आयुक्तपद रिक्त असल्याने अनेक प्रकरणांची सुनावणी रखडली आहे. त्यामुळे तातडीने आयुक्तांची नियुक्ती करावी, अन्यथा अधिवेशन काळात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. सरकारने हलगा येथील सुवर्णसौधमध्ये 2020-21 मध्ये आयुक्तालय सुरू केले. मात्र येथील आयुक्तांचे पद वर्षभरापासून रिक्त आहे. परिणामी अनेक प्रकरणांची सुनावणी रखडली आहे असे म्हणणे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. अधिवेशनासाठी 5000 पोलिसांचा बंदोबस्त. हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस खात्याने विशेष खबरदारी घेतली आहे. स्थानिक पोलिसांसह परजिल्ह्यातील पोलिसांना पाचारण करण्यात येणार आहे. एकूण 5000 पोलिसांचा बंदोबस्त असेल अशी माहिती पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बंदोबस्तासाठी 5 पोलीस उपायुक्त, 12 सहाय्यक आयुक्त, 42 उपाधीक्षक, 100 निरीक्षक, 250 उपनिरीक्षक, 3000हून अधिक नागरी व रहदारी पोलीस तसेच राज्य राखीव दलाच्या 35 तुकड्या तैनात राहणार आहेत. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक. कर्नाटक सरकार बेळगाव येथील सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन भरवणार आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून महामेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी तालुका मये समितीची बैठक गुरुवार दिनांक 30 रोजी 2 वाजता मराठा मंदिर येथे होणार आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव तालुका मये समितीचे चिटणीस ॲडव्होकेट MG पाटील यांनी केले आहे. वाहनासह लोखंडी सळ्या पळवल्या. चोरट्यांनी 16 लोखंडी सळ्या आणि कॅन्टर वाहन असे मिळून 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल सोमवार दिनांक 27 रोजी पिरणवाडी येथून लांबवला आहे. फिर्यादी श्रीकांत मंडलिक यांनी 27 नोव्हेंबरला वाघवडे येथील क्रेडिटर सोल्युशन कंपनीकडून टाटा कंपनीच्या कॅन्टरमध्ये 16 लोखंडी सळ्या भरून पिरणवाडी येथील शिवाजी पुतळ्याजवळ पार्क केली होती. 27 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता ते 28 नोव्हेंबर सकाळी 6 या वेळेत अनोळखी कॅन्टर वाहन आणि त्यातील लोखंडी सळ्या लांबवल्या आहेत. त्यासाठी अनोळखी चोरट्यांच्या विरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चव्हाट गल्ली शाळेबाबतची स्थगिती कायम. येथील चव्हाट गल्लीतील मराठी शाळा क्रमांक 5 ची इमारत व जागेचा कब्जा मोकाशी कुटुंबियांना देण्याच्या धारवाड खंडपीठाच्या निर्णयावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. चव्हाट गल्लीतील मराठी शाळेच्या जागेचा व इमारतीचा कब्जा मोकाशी कुटुंबियांना देण्याबाबतचा आदेश 2016 साली उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बजावला होता. त्या विरोधात बेळगाव महापालिकेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने धारवाड खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी दोघांना अटक.
भंगाराचा मोठा ठेका मिळवून देतो अशी बतावणी करून व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले होते. व्यंकटेश बाळय्या बेत्री वय 58 राहणार कळंबोली तालुका पनवेल जिल्हा रायगड. व्यावसायिकाचे गोकाकमधून संशयित आरोपी शिवानंद पाटील वय 35 व प्रकाश पाटील वय 38 राहणार चिकोडी यांनी अपहरण केले होते. त्याच्याकडून 6,90,000 रुपये उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील संशयितांना गोकाक पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. पहिल्याच मुहूर्तावर उडाली लगीनघाई. शुभमंगल सावधान अशा सुरेल स्वरात उमटणारी मंगलाष्टकं, बँड पथकाच्या तालावर थिरकणारे नातेवाईक व मित्रपरिवार, लग्नासाठी चाललेल्या वऱ्हाडींची लगबग अशा वातावरणात लग्न सोहळ्याचे भार उडण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. लग्नासाठी आलेल्या यंदाचा पहिलाच मुहूर्त अनेकांनी साधल्याने शहर परिसरात लगनघाई पाहायला मिळाली. कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. हा सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालतो. त्यानंतर लग्न सोहळ्यांची धामधूम सुरू होते. यंदा मंगळवारपासून ही धामधूम सुरू झाली. मंगळवारी आणि बुधवारी असे सलग 2 दिवस लग्नाचे मुहूर्त होते. माळी समाजाचा 10 डिसेंबरला कोल्हापुरात वधू-वर पालक मेळावा. वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी समाज व वधूवर पालक मेळावा होणार आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी येथील डॉक्टर VT पाटील स्मृती भवन इथे सकाळी 10:30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते तर पुरस्कार वितरण समारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. पेन्शन्स असोसिएशनची रविवारी बैठक. येथील महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट पेन्शन्स असोसिएशनची बैठक रविवारी दिनांक 3 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित केली आहे. धर्मवीर संभाजी महाराज चौकातील जत्ती मठात ही बैठक होणार आहे. बैठकीत आगामी कामासंदर्भात चर्चा होणार असून सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन असोसिएशनचे सचिव शशिकांत साळुंके यांनी केले आहे. भारत माता मंडळाच्या वतीने मुक्तिधाम स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा. शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमी आज सोमवारी भारत माता महिला मंडळ आणि मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महादेव मंदिर दिव्यांनी झळाळून गेले. उपस्थित महिला भगिनींनी पूजा आरती आणि प्रसाद वाटप केले. निशा पाटील, यमुना पेटकर, लक्ष्मी काकतीकर, रेणू काकतीकर, पूजा चोपडे, स्वाती खटावकर यांच्यासह अन्य सदस्य आणि भक्त यावेळी उपस्थित होते. वीरभद्रनगर येथील गटार बांधकामाचे भूमिपूजन. शहरातील वीरभद्रनगर येथील गटार बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आज मंगळवारी सकाळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांच्या हस्ते पार पडला. वीरभद्रनगर येथील गटार व्यवस्था चांगली नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येथील रहिवाशांना मोठा त्रास, मनस्ताप सहन करावा लागत होता. वेळोवेळी मागणी करूनही मागील आमदारांच्या कारकिर्दीत देखील येथील गटारीची समस्या सोडवण्यात आली नव्हती. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन लोकांचे वैयक्तिक नुकसान होण्याबरोबरच सार्वजनिक सुविधांचेही नुकसान होत होते. मात्र आता वीरभद्रनगर येथील गटार बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. निपाणी बस स्थानकात दलदल. येथील बस स्थानकाच्या निर्मितीवेळी चालक वाहकासह प्रवासासाठी आजाराच्या इमारतीजवळच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. पण तोट्या खराब झाल्याने गेल्या 2 दिवसापासून नळाचे पाणी वाया जात आहे. सध्याचे पाणी बस स्थानक आवारात पसरले असल्याने निर्माण झाले असून त्यातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून तात्काळ तोट्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे. बस स्थानकात खूप नलिका खोदली असून नळ बसवून त्याद्वारे प्रवाशासह चालक वाहकांना पाण्याची सोय केली आहे. पण निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या तोट्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे पाणी निरंतरपणे वाया जात आहे. प्रवाशांनी बस थांबण्याच्या ठिकाणी पाणी साठत असल्याने दलदल निर्माण झाली आहे. यंत्रमागधारक संघटनेचे हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन. राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमागधारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याच वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष केले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी 6 डिसेंबरपर्यंत वाढीव वीज बिल मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा कर्नाटक राज्य विणकर महासंघाचे राज्याध्यक्ष शिवलिंग तिर्की यांनी दिला. निपाणी आणि चिकोडी भागातील यंत्रमागधारकांनी विविध मागण्यांसाठी येथील तहसीलदार आणि हेस्कॉम काम कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. शिंदे दाम्पत्याचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प. भाग्यनगर चौथा क्रॉस येथील रहिवासी संजय मल्लप्पा शिंदे वय 58 आणि हर्षा संजय शिंदे वय 58 या दाम्पत्याने मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.
संजय मल्लप्पा शिंदे हे कर्नाटक राज्य परिवहन मंडळात बस चालक म्हणून सेवा बजावतात. संजय शिंदे आणि हर्षा शिंदे या दाम्पत्याने आपल्या मृत्यूनंतर आपले शरीर जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजला दान केले जावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. निपाणीजवळ अपघातात सायकल स्वाराचा मृत्यू. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हलसिद्धीनं साखर कारखाना प्रवेशद्वारासमोर कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकल स्वार दिनकर रामचंद्र दिंडे वय 75 राहणार सौंदरगा याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुले, मुलगी असा परिवार आहे. यल्लप्पा लक्ष्मण कदम यांचे निधन. सुळगा येथील प्रतिष्ठित नागरिक यल्लप्पा लक्ष्मण कदम वय 78 यांचे बुधवार दिनांक 29 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. साई प्लायवुड या फर्मचे मालक परशुराम कदम यांचे ते वडील होत. संत मीरा शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. बेळगाव दिनांक 28 रोजी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख म्हणून हँडबॉल प्रशिक्षक शिवकुमार सुतार, सविता पाटणकर, शाळेचे ज्येष्ठ कर्मचारी चंद्रकांत तुर्केवाडी, अनुराधा पुरी या मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण, सरस्वती, ओमकार, भारत माता फोटोपूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 1ली ते 6वी पर्यंतच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात व सांघिक खेळात खेळाडूंनी भाग घेतला आहे. याप्रसंगी वंदना शिरोडकर, अमृता पेटकर, ज्योती पावले, प्रीती कोलकार, रीटा धोंगडी, लक्ष्मी पाटील, ज्योती अनिगोळ, सुजाता होळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित गंगण्णावर तर हुरेनकटगी यांनी आभार मानले. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत आरपीडीच्या अपर्णा मोरे हिची बाजी. म्हैसूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत आरपीडी कॉलेजची विद्यार्थिनी अपर्णा मोरे हिने 32 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. अपर्णा मोरे ही कराटे प्रशिक्षक लक्ष्मण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे खेळाचा सराव करते. तिला आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य सुजाता विजापुरे, क्रीडा निर्देशक आनंद रत्नाप्पगोळ आणि पालकांचे प्रोत्साहन लाभत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी मारलेल्या अपर्णा मोरे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे कौतुक होत आहे. कनक स्कूलकडे फिनिक्स चषक. फिनिक्स स्कूल आयोजित फिनिक्स चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात कनक स्कूलने सेंट झेवियर संघाचा टाय ब्रेकरमध्ये 3-2 अशा गोल फरकाने पराभव करून फिनिक्स चषक पटकावला. होणगा येथील फिनिक्स पब्लिक स्कूल मैदानावर खेळवण्यात आलेल्या 14 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात विजय इंटरनॅशनल स्कूलचा कनक संघाने 3-0 असा पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट पॉलचा टाय ब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स व कनक संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टाय ब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये कणक संघाने 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला. कणकतर्फे गणेश भावीर, शिवराज व पवन पवार यांनी गोल केले. फिनिक्स स्कूलचे चेअरमन विवेकराव पाटील, प्राध्यापक विद्या सुरेश व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कनक स्कूलला, उपविजेत्या सेंट झेवियर संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विजेत्या संघात अरविंद बापसेट, नवीन पुजारी, झैन पटेल, पियुष भाकेन, शिवराज माथंड, राहिल मुल्ला, प्रवीण परमार, अंश नाईकवाडी, श्रवण इतनाळ, अबुबाकर अरहण, पृथ्वीदेव, समृद्ध व गणेश भावीर आदी खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना राहुल मगदुम व ऋतुराज जाधव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.